मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक स्थानिक पातळीवर आढावा घ्या, महिन्याभरात अहवाल द्या. उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना. तर आज रात्री आमदार आणि खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी. उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही. अचानक सकारात्मक कसे झाले? मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं. तर राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचंही भाष्य. मुंबईमध्ये आमच्यात उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त. उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल. बीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवारांचं मोठं विधान. मुंबईमध्ये आमच्यात उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त. उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल. शरद पवारांचं मोठं विधान. बीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द. संजय शिरसाट यांनी पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द. आज पैसे भरण्याची होती शेवटची तारीख. आरोपांनंतर शिरसाटांनी लिलाव प्रक्रियेतनं बाहेर पडण्याचा घेतला होता निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. मुकुंदवाडी परिसरातील अनधिकृत असलेली 50 दुकानं भुईसपाट. स्विस बँकेत भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 37,600 कोटींवर. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेकडनं वार्षिक आकडेवारी जारी. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ. नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम. तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेत मुक्कामी असणार. अमेझॉन इंडिया भारतामध्ये 2000 कोटींहून अधिकची गुंतवणूक करणार. सुविधा अधिक प्रगत आणि जलद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार. पालघर आणि मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट. तर नाशिक, पुणे, रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी सुद्धा पावसामुळे ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना.